मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 2 घेणार आहोत वेव्ह ऑप्टिक्सचं. सुरुवातीला आपण न्यूटन कॉर्पस्क्युलर थेअरीचा आपण अभ्यास केला आणि यामध्ये आपण बघितलं की लाईट दॅट इज अ सोर्स विच इमेट्स द light is in the form of particle. Is it right? And these colors of lights are due to the different sizes of the particle. And when this particle enter our eyes, we get the sensation of light. This theory also tells us that when there is a when the particle incident on any plane surface, it is reflected and refracted, but some drawbacks is there, and this due to these drawbacks, कारण त्यामध्ये भरपूर ड्रॉबॅक्स होते की सोर्स ऑफ लाईट आहे, पार्टिकल इमिट होत आहेत, याचा अर्थ पार्टिकल इमिट होत आहे म्हटल्यावरती रिडक्शन इन मास शुड बी देअर, बट न्यूटन corpuscular theory could not explain this phenomena. Also, according to this theory, velocity in the denser medium is greater than velocity in the rarer medium. का होतं? कारण पार्टिकल आहे. पार्टिकल म्हटलं की व्हायब्रेशन कुठं असतात? जास्त सॉलिडमध्ये. म्हणून ह्या थेअरीनुसार असं सांगण्यात आलं की जे काही व्हेलॉसिटी आहे डेन्सर मिडियमची ही ग्रेटर दॅन, पण फोकाल्ट ह्या शास्त्रज्ञाने हे शोधून काढलं की व्हेलॉसिटी इन रेरर मीडियम इज ग्रेटर दॅन डेन्सर मीडियम. सो दिस theory also could not explain lot of phenomena just like partial reflection, refraction, and many phenomena of light. So this theory was rejected at that time due to the various drawbacks. Another theory put forth by Huygens, known as the wave theory of light. त्याला वेव्ह थेअरी ऑफ लाईट असं म्हटलेलं आहे. मग हायजीनने काय केलं की हायजीनने परत न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेअरीचा अभ्यास केला आणि त्याने सांगितलं की लाईट इज ट्रॅव्हल इन द मीडियम इन अ लॉंगिट्युडिनल वेव्ह in the form of wave, longitudinal wave. And these waves, when enter our eyes, we get the sensation of light. Different colors are different sizes of, due to the different sizes of the different wavelength of the waves. And when these waves incident on reflected surface, it get reflected and refracted. So see, first point of this theory is light travel in the form of longitudinal wave which travels with uniform velocity in homogeneous medium. Longitudinal wave म्हटले पण actually light is in the form of transverse waves. Remember. Second, different colors are due to the different wavelength of light waves. जसं सांगितलं, एक्सप्लेन केलं तुम्हाला. We get the sensation of light when these waves enter our eyes. In order to explain the propagation of light through vacuum, व्हॅक्यूममधून जर पास करायचं असेल तर हायजीनने काय केलं की एक हायपोथेटिकल मीडियम घेतली, त्याला इथर असं नाव दिलं की इथर इज प्रेझेंट एव्हरीवेअर इन्क्लुडिंग इन व्हॅक्यूम. मग इथर इज नॉट अ सबस्टन्स, ॲक्च्युली इट इज अ गॅस, आपण केमिस्ट्रीमध्ये शिकलो आहे. अँड देअर फॉर नो एव्हिडन्स टू प्रूव्ह दिस एक्झिस्टन्स, म्हणून त्यावेळेला फक्त जस्ट अट्रिब्युटेड प्रॉपर्टी म्हणून त्याकडे बघितलं गेलं आणि त्याच्यामध्ये इट इज कंटिन्युअस, इज मेडअप ऑफ इलॅस्टिक पार्टिकल, इट हॅज झिरो डेन्सिटी, इट इज अ परफेक्टली ट्रान्सपरंट, इट इज प्रेझेंट एव्हरीवेअर, असं ह्या इथर मीडियमबद्दल सांगण्यात आलं. आणि ह्या फिनॉमिना ही जी काही हायजीन्स वेव्ह थेअरी आहे, तर भरपूर असं जे काही ड्रॉबॅक्स होते न्यूटनचे, जसं कॉर्पस्क्युलर थेअरीमध्ये बेस ऑन दिस कॉर्पस्क्युलर थेअरी, इट डज नॉट एक्सप्लेन पार्शियल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, लॉ ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, बट हायजीन एक्सप्लेन दिस लॉ ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, ॲज वेल ॲज फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय मिरर, लेन्सेस, हे सगळे एक्सप्लेन केलं. परत
काय केलं की वेव्ह थेरी ऑल्सो एक्सप्लेन दॅट व्हेलॉसिटी इन रेअरर मीडियम इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. हे सुद्धा एक्सप्लेन केलं का, कारण त्यावेळेला जेव्हा एखादा रिफ्रॅक्टेड सरफेस असेल रेअरर टू डेन्सर, तर नॉर्मल जी आहे ही बेंड होते टुवर्ड्स refracted ray bends towards the normal, and therefore it proved that velocity in the rarer medium is greater than velocity in denser medium. Correct? Now here some photographs, see here, it proves the wave nature of light. Here these are the colors when this light is incident. Wave theory of light here. Again these are the waves and different colors bands are observed. K is a propagation constant. Again this is the, it also picture shows it is a wave theory of light because K is 2 pi upon lambda. Lambda is nothing but the wavelength. Correct? आता ॲडव्हान्टेज काय, तर फिनॉमिना हा काय लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जसं सांगितलं तुम्हाला, रिफ्रॅक्शन हे सगळं डबल रिफ्रॅक्शन हे सगळं प्रूव्ह केलं गेलं. आणि लाईट डेन्सर मीडियमची लेस दॅन आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज लेस दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअरर मीडियम, हे सुद्धा एक्सप्लेन करण्यात आलं. लिमिटेशन होते, लिमिटेशन काय काय, तर इट कुड नॉट एक्सप्लेन लेक्टिलिनियर प्रॉब्लेम आहे. लेक्टिलिनियर म्हणजे प्रोपेगेशन ज्या वेळेला होतं की वेव्ज आहे, वेव्ज जेव्हा इन्सिडेंट ऑन ओपेक सरफेस इट शुड बेंड, बट it could not be explained at that time. Velocity in electromagnetic waves was experimentally found to be equal to the light waves. Here hence light waves were assumed to be electromagnetic waves. हे सुद्धा थोडे लिमिटेशन्स होते, एक्सप्लेन करू शकले नाहीत. नो मटेरियल मीडियम नेसेसरी, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सला मटेरियल मीडियम ची गरज नसते, हे सुद्धा एक वेव्ह थेरी एवढं काही एक्सप्लेन करू शकले नाहीत, त्याच्यामुळं हे लिमिटेशन्स त्या ठिकाणी आहे. तर जेव्हा आपण म्हटलं की हे वेव्ह थेरी की ह्या पूर्ण जी काही ब्रेंच आहे की त्याच्यामध्ये ऑप्टिक्समध्ये की त्यामध्ये वेव्ह नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन केलं गेलं, त्या ऑप्टिकल फिनॉमिनाला वेव्ह ऑप्टिक्स असं म्हटलं गेलं. आणि थ्रू आउट दिस चॅप्टर आपण पूर्णपणे वेव्ह वरतीच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, म्हणजे हायजिन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट कन्सिडर करून पुढचे सगळं आपण हे चॅप्टरमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. की ज्या वेळेला हे डिफ्रॅक्शन असेल किंवा इंटरफरन्स असेल किंवा पोलरायझेशन्स असतील, हे सगळे जे फिनॉमिनाज आहेत हे कशाच्या बेसिसवर आहेत, वेव्ह ऑप्टिक्सवरती. आणि त्याच्यामुळं आपण ह्या पूर्ण याच्यामध्ये जे काही बघणार आहोत ते हे सगळे फिनॉमिना रिलेटेड टू इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, हे सगळ्या फिनॉमिना आपण बघणार आहोत. म्हणून लक्षात घ्या की वेव्ह ऑप्टिक्समध्ये आत्तापर्यंत आपण न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी बघितली आणि हायजिन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, बरोबर. तर न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी काय आहे, न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरीमध्ये आपल्याला असं कळालं की लाईट इज इन द फॉर्म ऑफ पार्टिकल. आणि हायजिन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, अकॉर्डिंग टू दिस हायजिन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, ॲक्च्युली हायजिन्सने काय केलं की पार्टिकल आणि वेव्ह हे दोन्ही एकत्र केले आणि करताना त्याने सांगितलं की दॅट इज ओके की इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्ह. पण ज्या वेळेला पार्टिकल व्हायब्रेट होतात अबाउट देअर मेन पोझिशन, then it generates the wave, and that is the base of this theory, and therefore light is in the form of this particle as well as wave. जेव्हा light is travel with the velocity 3 into 10⁸, that is a electromagnetic wave velocity, and this carries some energy, and this energy is equal to E is equal to h nu, and h nu is nothing but our
nu is the frequency c upon lambda, and c is the velocity of the particle wave, and lambda is also wave. So h is the constant and it denotes the particle. Therefore wave having a particle as well as wave nature. क्लिअर. तर ते आपण पुढं बघणारच आहोत. पण आतापर्यंत आपण जे काही बघितलं न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी आणि हायजिन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. सो बी केअरफुल की दोन्ही थेरी आपण लाईटच्या संदर्भामध्ये कन्सिडर केल्याच गेल्या पाहिजे. पण ह्या चॅप्टरमध्ये आपण जे काही फिनॉमिना आहे इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन आणि पोलरायझेशन याच्यामध्ये आपल्याला वेव्ह थेरी ऑफ लाईट त्याचा बेस राहणार आहे. ओके. सो रीड टिल दिस पॉईंट केअरफुली and we will see the next point on in next chapter, next lecture. Okay, thanks.